सोमनाथ सूर्यवंशी यांची मॅटर आज असताना इफेक्टिव्ह हिअरिंग ज्याला म्हणतो तसं असताना आज झालं. मागच्या दोन जजमेंट्स मध्ये सरकारचे GR होते ते कोर्टाने अमान्य केले होते आणि 12 जूनचं जजमेंट जे देण्यात आलं होतं त्याच्यामध्ये एक इंडिकेशन दिलं होतं जजमेंटमध्ये की कोर्ट स्वतःहूनच या रूल्स फ्रेम करतील अशी असणारी परिस्थिती आहे. एक त्याच्यातला भाग म्हणून आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की कोर्टाच्या ह्या निर्णयाला लक्षात घेता शासनाने स्वतःहूनच एक रेझोल्युशन आणलं ज्याला म्हणता येईल की ते असं म्हणतात आहेत की नियम कायदा करण्याची गरज नाहीये, रेझोल्युशन वरती चालून जाईल. आम्ही असणारं जे आहे त्याच्यामध्ये असणारं कोर्टाला एक सांगितलंय की नियम झाल्याशिवाय रेझोल्युशनला अर्थ नाही, रेझोल्युशनला कायदेशीर अर्थ नाही. त्याच्यामुळे असणारा त्या एकाच इश्यूवरती पुढच्या वेळेस कोर्टाने हिअरिंग ठेवलेली आहे आणि पुढच्या वेळेस सोमनाथ सूर्यवंशीची केस कशा पद्धतीने कोर्टाने हँडल करावी ह्यापुढे त्याचे असणारे गाईडलाईन्स कोर्ट त्या ठिकाणी करेल का. कोर्टाला विनंती केली की 2 वर्ष झालेले आणि काही प्रोग्रेस झालेला नाही, त्याच्यामुळे गाईडलाईन जे आहे ते SIT जी फॉर्म केली तिला असणारं देण्यात यावे. तर कोर्टाने ही मागणी आमची असताना मंजूर केली की पुढच्या याच्यामध्ये पुढच्या तारखेला 3 आठवड्यानंतर आहे की SIT कशा रीतीने ही केस पुढे घेऊन जाईल त्याची गाईडलाईन्स कोर्ट त्या ठिकाणी मांडेल. सरकारचं सहकार्य अपेक्षित आहे ते सरकारकडून तर सहकार्य नाही. कोर्टाचा दंडा जसा लागतोय तसं 2-2 पावलं इंच लढू असं जसं आहे तसं 2-2 पावलं सरकार पुढे येत आहे. आता त्याच्यातला असणारा इश्यू असं राहिलेला आहे की मॅजिस्ट्रेटचा जो रिपोर्ट आहे तो मॅजिस्ट्रेटचा रिपोर्ट जो आहे तो कशा पद्धतीने असताना पुढे घेऊन गेला पाहिजे तेवढा एक इश्यू आहे. तर तो पुढच्या वेळेस असताना सॉर्ट आउट होईल असं मला वाटतं.